नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढल्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राविषयीच्या 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेती मित्र 20ला. मान्सून लांबल्यामुळे पेरण्यांचा वेग धीमा आहे, त्यामुळे कापणी आणि मळणीला उशीर होणार आहे. परिणामी बाजारात तुटवड्याचा कालावधी लांबणार आहे. ज्या पिकांचे शिल्लक साठे निचांकी पातळीवर आहेत त्यात तेजी बळवण्याची शक्यता वर्तवली जाते. कडधान्य पिकापैकी केवळ हरभरा हे एकमेव पीक वायदे बाजारात उरलं आहे. हरभऱ्यातील तेजी नियंत्रित करण्यासाठी सेबीनं वायद्यावर बंदी लादली, परंतु ही बंदी केवळ नवीन खरेदीच्या सौद्यावर असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. निकष न पाळल्यामुळे राज्यातील 6 कृषी तंत्र विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली. यात नगरच्या कल्पतरू, सोलापूरच्या श्री हनुमान, सातारच्या जय भवानी, धुळेच्या आदर्श आणि श्री धनाई, नाशिकच्या शारदा या कृषी तंत्र विद्यालयांचा समावेश आहे. ऊसासाठी पाण्याबरोबर विद्रव्यांचा खतांचा वापर फायदेशीर ठरतो. ठिबक सिंचनातून जमिनीला हवा आणि पाण्याचं संतुलन राहतं, त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची वाढ होऊन उत्पादन वाढतं असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलेला आहे. परागीकरण करणाऱ्या प्रजातींची विविधता वाढल्यास कपाशीच्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसून आलंय. हे संशोधन जर्नल ऑफ ॲग्रिकल्चर अँड एन्व्हायरमेंटच्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे. बदलत्या हवामानानुसार द्राक्ष छाटणीचा कालावधी आणि त्याच्या व्यवस्थापनात बदल करणं गरजेचं आहे. तसं केल्यास बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना माल बाजारात आणता येईल असं प्रतिपादन तज्ज्ञ ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी केलेलं आहे. विकासात्मक योजनांचा अभाव असलेल्या मराठवाड्यातील दुग्ध व्यवसायाला लागलेली घरघर संपायचं नाव घेत नाहीये. मराठवाड्यात दूध संकलनातील घट आता वाढत जाऊन 2,17,000 लिटरवर पोहोचलेली आहे. यंदा पाऊस चांगला होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे राज्यभरातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीसाठी कर्ज मिळावं यासाठी येत्या 3 दिवसात निर्णय घेण्यात येईल असं अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाले. पुढील काळात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वनक्षेत्र वाढवणं आवश्यक आहे, त्यामुळे जलयुक्त बरोबरच वनयुक्त शिवार करण्यावर भर द्यावा असं आवाहन ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे. गेल्या खरीपातील नुकसान भरपाई राज्य सरकारने इतर पिकांसाठी 3,800 कोटींची मदत वितरित केली होती. मात्र या मदतीतून वगळलेल्या कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप पैसा पडला नाहीये, त्यामुळे प्रशासनाची भूमिका बेफिकीची असल्याचं स्पष्ट होत आहे. आलपीक संदर्भात लागवडीच्या 6 महिन्याआधी कुजलेले शेणखत देणं आवश्यक आहे. पीक निरोगी राहण्यासाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी जमिनीची फेरपालट आवश्यक आहे असा सल्ला कृषी तज्ज्ञ अंकुश सोनावणे यांनी दिलेला आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांना सेवेची हमी देणाऱ्या फडणवीस सरकारमध्ये प्रशासनातील लाल फितशाही बळावते. पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान या बाबीत दिरंगाई दिसून येते. ही बाब कृषी क्षेत्रासाठी घातक असल्याची टीका सरकारवर केली जाते. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात प्रदूषणाचा वेग हा वाढत चाललाय. ग्रामीण भागात वाढते उद्योग, त्यातून होणारं प्रदूषण आणि या सर्वांचा शेत जमिनीवर होणारा परिणाम यामुळे कृषी क्षेत्र धोक्यात असले अशी टीका तज्ज्ञांनी केलेली आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या 6 विनाअनुदानित विद्यालयांनी पुनर्मूल्यांकनासाठी कागदपत्र सादर केली नाही, त्यामुळे विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया थांबवली आहे असं MCR आणि ICRनं स्पष्ट केलेलं आहे. जलयुक्त शिवार अभियानातून राज्यातील तलाव, नद्या, बंधारे यातून मोठ्या प्रमाणात गाळ करण्यात आला. याचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ सुद्धा घेतला. नद्या, तलावांचं खोलीकरण, रुंदीकरण आणि कामाशेजारी वृक्षारोपणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात यावा असं आवाहन पर्यावरण तज्ज्ञ करतायत. दुष्काळी स्थितीमुळे महाबीजच्या बियाणांचे वाढीव दर स्थगित करण्यासाठी घोषणा केली गेली. मात्र ही वाढीव दर स्थगिती केवळ मूग, उडीद, तूर या 3 कडधान्यवर्गीय पिकांच्या बियाणासाठीच आहे, त्यामुळे इतर पीक घेणारे उत्पादक आता चिंतेत आहेत.
राज्यात सर्वाधिक पुरवठा केला जाणाऱ्या सोयाबीन आणि कपाशीच्या बियाण्यांना दरवाढ स्थगितीतून डावलण्यात आलाय. महाबीजनं सोयाबीन बियाण्यांची 8% दरवाढ केली असून सोयाबीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची झळ आता सहन करावी लागतेय. सांगलीच्या म्हैसाळ उपसिंचन योजनेचं कार्यालय यवतमाळला हलवण्यास विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी गायीच्या 2 पेंढ्या सरकारला भेट म्हणून दिलेल्या आहेत. आणि आता बाजारभाव भेंडी प्रति क्विंटल 1800 ते 3600 रुपये, फ्लॉवर प्रति क्विंटल 1000 ते 1800 रुपये, गवार प्रति क्विंटल 4500 ते 4200 रुपये, शेवगा प्रति क्विंटल 5000 ते 7400, टोमॅटो 4800 ते 4700, वांगी 2600 ते 2500, वटाणा प्रति क्विंटल 6500 ते 6200 रुपये. मान्सूनची आगेकूच सुरू असून गेल्या 24 तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. तर या होत्या कृषी विषयक 20 बातम्या आपण पाहताय. जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.